युद्धानंतर युद्धात जिंकलेला जो जेता असतो तो शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो। त्यावेळी जो युद्धात हरलेला आहे, जो पराजित झालेला आहे, त्या पराजितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो। म्हणजेच पराजिताचा अपमान करण्याचा अधिकार तो सांगू लागतो। ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे। त्यांच्या मते, भगवान बुद्धांच्या मते, शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने म्हणजेच विजयी राजाने जित्याच्या म्हणजेच पराजित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे, पराजित झालेल्या राजाच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते। ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहपूर्वक वाणी, उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे। युद्धविरामानंतर युद्धात जिंकलेल्या माणसाने आपल्या अंगच्या रुजुता, रुजुता म्हणजे सरळपणा, साधेपणा, सरळ स्वभाव किंवा प्रामाणिकपणा, हा रुजुता गुण, अनुग्रहपूर्ण वाणी, अनुग्रहण म्हणजे काय? अनुग्रहण हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ कृपा करणे, दया दाखवणे किंवा आशीर्वाद देणे असा होतो। सामान्यतः हा शब्द एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला विशेष कृपा, दया किंवा अनुकूलता दर्शवण्याच्या संदर्भात वापरला जातो। जिंकलेल्या व्यक्तीने, युद्धात जिंकलेल्या राजाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अनुग्रहपूर्ण वाणी म्हणजे दयाळूपणाची वाणी, उद्धटपणा विरहित दयाळू वृत्ती, उद्धटपणा म्हणजे इतरांशी वागताना किंवा बोलताना सौजन्य न दाखवता दुसऱ्याला कमी लेखून असभ्यपणे, उर्मटपणे वागणे किंवा बोलणे म्हणजे उद्धटपणा। अशा उद्धटपणा विरहित ज्या वागण्यामध्ये असा उद्धटपणा नाही, ज्या वृत्तीमध्ये, ज्या दयाळू वृत्तीमध्ये उद्धटपणा नाही, अशी दयाळू वृत्ती, ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे। अशा गुणांचा शोध घेतला पाहिजे, अशा गुणांनी वागले पाहिजे। आपण कोणी आडदांड, आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत। इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे म्हणजेच शरीर सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बळबळ न करणारे, हाव धरून म्हणजेच लोभ धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे।